हिवाळा म्हटलं की वेगवेगळे फळं आणि भाज्या यांची नुसती रेलचेल असते. पेरू, बोरं, आवळे, चिंचा, सीताफळं हे सगळे फळं पाहिले की मला अगदी लहानपणीची आठवण येते. कारण आमच्या लहानपणी आम्ही हे फळं खूप आनंदाने खात असू. आता सुद्धा सगळ्यांनी हे सीझनल फ्रुट्स अगदी आवर्जून खाल्ले पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सीताफळाबद्दल जाणून घेतलं होतं. आज आपण पेरूबद्दल जाणून घेऊया. तर पेरू बहुतेकांच्या आवडीचंच असं एक फळ आहे आणि खास करून हिवाळ्यामध्ये जर आपण पेरू खाल्ला तर आपल्या शरीराला त्याचे खूप फायदे होतात. पेरूमध्ये 2 प्रकार असतात, पांढरा आणि लाल. त्याच्यामध्ये काय फरक आहे तर लाल पेरूमध्ये कॅरोटिनॉइड नावाचं जे पिगमेंट आहे ते थोडंसं जास्ती असतं, त्यामुळे त्याला लाल रंग प्राप्त होतो. पेरू हे आंबट, गोड, तुरट अशा चवीचं फळ आहे. आयुर्वेदानुसार हे पचायला जड म्हणजे गुरु सांगितलेलं आहे आणि शीत आहे, वात कमी करणारा आहे, तसंच हे कफ आणि पित्त बॅलन्स करणारं असं फळ आहे. पेरूमुळे तुमची पचनक्रिया सुधारते, तुम्हाला छान भूक लागते आणि तुमचं कॉन्स्टिपेशन कमी होतं, कारण पेरूमध्ये रफेज भरपूर प्रमाणात आहे. डायबिटीजवाल्या व्यक्तींना नेहमी असा प्रश्न पडतो की आपण कोणतं फळ खावं, तर त्यांच्यासाठी पेरू हे एक उत्तम फळ आहे. कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि फायबर भरपूर असल्यामुळे हे हळूहळू पचतं. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये शुगर वाढत नाही रक्तातली आणि हे तुम्हाला अतिशय फायद्याचं ठरतं. तर लहान मुलांना सुद्धा पेरू अतिशय फायद्याचा आहे, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा आहे, विटॅमिन्स आहे. विटॅमिन सी भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी त्यांना त्याचा अतिशय फायदा होतो. पेरू खाताना नेहमी हा पूर्ण पिकलेला पेरू घ्यावा. कच्चा पेरू जर तुम्ही खाल्ला तर वात वाढण्याची शक्यता असते. म्हणून व्यवस्थित पिकलेला पेरू घ्या. जास्ती पिकलेला पेरू सुद्धा खाणं चांगलं नाहीये, कारण त्यामुळे तुमचं स्टमक अपसेट होण्याची शक्यता असते. बरेच लोक बिया काढून पेरू खातात, तर तसं अजिबात करू नका. पेरू बियांसकट खा, म्हणजे त्यातून तुम्हाला भरपूर रफेज मिळेल आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही. तसंच पेरू हा रात्री खूप उशिरा खाऊ नका. उशिरा खाल्ला तर कफ वाढण्याची शक्यता असते. म्हणून सकाळी किंवा 4 वाजता, दुपारी असा तुम्ही पेरू खाल्ला तर तुमच्या शरीराला त्याचा निश्चितच फायदा होईल.